नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर तुम्हाला काय दिसत आहे? कोथिंबीर दिसत आहे। हा, तर आपण एक कोथिंबीरचा असा एक छान असा टेस्टीदार आणि तुम्ही नाश्ता म्हणून पण खाऊ शकता आणि तुम्हाला जेवणात तोंडी लावायला घ्यायचं असलं तर ते पण घेऊ शकता। असा आपण पदार्थ बनवत आहे। चला झटपट बनवूया। एक 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, खोबरं घेतलेलं आहे। हे आपण ना वाटण काढून घेऊया आधी। खोबरं पण घेतलेलं आहे। खोबऱ्याच्या नंतर ना एक 10-12 पाकळ्या लसूण, एक चमचाभर ओवा, एक चमचाभर जिरं, एक छोटा चमचा हळद, हे आपण सगळं वाटून घेऊया। आपण वाटणात मीठ नाही टाकत, त्याच्यामुळे आपण नंतर ना मीठ टाकूया। तर बघू शकता आता आपण वाटण वाटून घेतलेलं आहे। आता आपण ही स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे। आपण त्याला बारीक 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 असे चिरून घेऊया। आपण ना याची एकदम बारीक 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 असं चिरून घेऊया, म्हणजे एकदम छोटी 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 नाही चिरली तरी चालेल, पण एकदम अशी मोठी पण नाही ठेवायची। आणि कोथिंबीरीच्या आहे ना आपल्याला जास्त करून त्या काड्या आहेत ना त्या पण यात घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या या कोथिंबीरीच्या काड्या टेस्टी लागणार आहेत, त्यामुळे ना ह्या काड्या पण आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आपल्या इथे कोथिंबीर चिरून तयार आहे। आता याला आपण बाजूला काढून घेऊया। इथे मी ना 1 वाटी चण्याचं म्हणजे आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ आपल्याला आहे ना चाळून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे पीठ घेतलेलं आहे आणि आता पीठात ना आपले हे वाटण आहे ना, हे वाटण आपण त्यात मिक्स करून घेऊया। आता आपल्याला त्यात भरभरून असं तीळ टाकायचं आहे, तिळामुळे आपल्या या नाश्त्याला एकदम छान अशी चव येणार आहे। त्यात तीळ पण टाकलेला आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ। मीठ आपल्याला अंदाजे एक असा मोठा चमचा टाकायचा आहे। आपण वाटणात पण मीठ टाकलेलं नाही, त्याच्यामुळे एक मोठा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा असा खायचा सोडा पण टाकलेला आहे आपण यात। आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया आपण। आणि आता हे कोथिंबीर पण यात आपल्याला टाकून द्यायची आहे। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। कोथिंबीर, त्यातला मसाला सगळं एकजीव करायचा आहे आपल्याला आणि थोडं थोडं करून आपल्याला यात हे पाणी ऍड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं मी वड्या उकडायची चाळण घेतलेली आहे आणि आपण नाही त्याला एक थोडंसं असं 2-4 थेंब टाकून तेल चोळून घेऊया। सगळीकडे असं त्याला पांगून घ्यायचं आहे तेलाला। आणि आता जे आपल्याला आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे ना, यात सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हे टाकून घेतल्याच्या नंतर ना भाकरी करतो ना त्याप्रमाणे थोडस असं गोल आकारात पसरवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला। लय जाडसर पण नाही ठेवायचं, लय पातळ पण नाही, अशा मीडियम आकारात आपल्याला हे पांगून घ्यायचं आहे सगळं। तर हे बघू शकता अशा प्रमाणात बघू शकता मी एक तांब्या असा थोडस गरम झालेला आहे। आता आपल्याला आहे ना त्याच्यावरती हे अशी चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यावरती असे झाकण टाकायचं आहे आणि आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे। तर मंडळी बघू शकता आपल्या कोथिंबीरच्या वड्याचं पीठ किती छान असं शिजलेलं आहे। आता आपण ना त्याला कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असं शिजलेलं पण आहे। आता तुम्हाला हव्या अशा आकारात तुम्ही हे कट करू शकता।
तर बघू शकता किती छान पैकी आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि निघणार पण व्यवस्थित आहेत. बघू शकता शिजलेल्या पण आहेत आतून पर्यंत चांगल्या. आता आहे ना आपण याला खरपूस असं भाजून घेऊया. तर बघू शकता आपण एक तवा घेतलेला आहे. तव्यावरती आहे ना असं उलटण्याने थोडं थोडं करून आपल्याला तेल टाकायचं आहे. आपल्याला काय असं तेलात वगैरे तळायचं नाही, फक्त एक 2-3 चमचे तेलात आपल्याला ह्या वड्या छानपैकी अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. आणि यातली आता एक 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 वडी आपण बघू शकता तुम्ही. सगळ्या वड्या आपण ह्यात टाकून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला खालच्या साईडने थोडासा पलटी करून घ्यायचा आहे. ह्याला आहे ना आपल्या चारही बाजूने आपल्याला छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागेल पण खाण्यासाठी एकदम टेस्टी, एकदम सुगंध, म्हणजे एकदम असं खाताना असं वाटणारच नाही की बाबा आपण असं काहीतरी कोथिंबीरच्या वड्या वगैरे. एकदम असं टेस्टी लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असं आलटी पलटी करून आपल्याला ना छान अशा भाजून घ्यायच्या आहेत ह्या वड्या. बघा तुम्हाला बघतानीच किती छान अशा दिसत पण आहेत. खायला पण एवढ्याच छान लागणार आहेत. माझी घरात मुलगी आहे ना, त्याच्यामुळे मी तिखट थोडंसं कमी टाकलेलं आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट अजून टाकू शकता. बघू शकता किती छान अशा ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि दिसायला तरी किती छान दिसत आहेत. आणि तळल्यामुळे ना त्याला अजून छान असा कलर आलेला आहे. आपल्याला डायरेक्टली असं तेलात नाही तळायचं, थोडं थोडं तेल करून आपल्याला हे वड्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती छान आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि चांगल्या खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या वड्या आणि खायला पण छान लागणार आहेत. तर कशा वाटल्या वड्या तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.